फ्रेंड्स, ब्लॉग बाय नीलम या चॅनलमध्ये मी नीलम तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर कशा आहात? मजेत ना? मी पण। तर आज आहे लग्नाचा दिवस, तर मी असं गेटअप केलेला आहे। येलो कलरच्या साड्या सगळ्यांनी वेअर करायच्यात आणि त्यामध्ये मोत्यांची जी ज्वेलरी आहे ना ती वेअर करायची आहे असं सांगितलं होतं। तर बघू कोण कोण घालून येतंय, कोण कोण नाही ते। तर अशा छान पद्धतीने आम्ही तयार झालेलो आहोत आणि इथे गार्गी पण तयार झालेली आहे। गार्गीनी पण येलो घातलंय, सगळ्यांनीच येलो घातलेला आहे आणि मी थोडीशी हेअरस्टाईल वेगळी चेंज केली आहे, म्हणजे मधनं भांग पाडून असंच हे केलेलं आहे। बघू कसं दिसतंय ते। चला तर मग। आणि तिथे गेले गेले हळद तर संपत आलेली होती। त्यानंतर सगळे असे फोटोशूट करत होते, म्हणजे जे फोटोग्राफर होते तिथे सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं। कारण की सगळे आपल्या आपल्या जावांबरोबर म्हणा किंवा फॅमिलीबरोबर म्हणा किंवा सेपरेट आपली फॅमिली म्हणा, असं सगळ्यांबरोबर फोटो त्यांचं काढणं चालू होतं। आणि त्या साईडला पाहू शकता तुम्ही, तिने वरदेवाची बहीण कुलवरी, तिचं पण फोटोशूट चालू होतं। असे सगळे फोटो वगैरे काढत होते मस्तपैकी आणि फोटोग्राफरही खूप छान होता, सगळं सांगत होता व्यवस्थित, असं थांबा असं थांबा, आणि फोटोही खूप छान काढले होते। तर तुम्ही पाहू शकता सुप्रियाची काहीतरी रील्स वगैरे चालू आहेत का फोटो चालू आहेत माहीत नाही एक्झॅक्ट काय चालू आहे, पण तिचं चालू आहे तिकडं त्या साईडला। आणि इकडे सगळे फॅमिलीचे पण चालू आहे फोटो। आता ही आमच्या सर्वात मोठी फॅमिली आणि त्यांची सूनबाई आणि मुलगा, त्यांचं फोटोशूट चालू आहे। तर असं सगळे जे पण आपले आपले फोटो काढत होते, किंवा एकदा सगळ्या लेडीजनी काढले आणि एकदा सगळ्या जेंट्सनी काढले आणि त्यानंतर परत जे ते आपल्या आपल्या फॅमिलीबरोबर काढत होते, तुम्ही पाहू शकता। आणि सगळं असं फोटोशूट झाल्यावरती आम्ही पण आमच्या मोबाईलमध्ये चालूच होतं, कारण की सकाळी सकाळी गेलो होतो ना तिथं 10 साडेदहाच्या दरम्यान। तर त्यावेळेस हळद पण झाली होती, 11 साडे11 वाजेपर्यंत सगळं झालं होतं। तिथून पुढं आम्ही असं म्हणजे फ्रीच होतो, त्यामुळे सगळ्यांनी खूप छान छान असे फोटो वगैरे काढलेले आहेत किंवा रील्स काढलेले आहेत, खूपच मस्त सगळं असं काढलेलं आहे। आणि त्यानंतर इथं पण वरती कार्यक्रम हळदीचा झालेला आहे, तिथं थोडंफार लेडीजचं काहीतरी चालू आहे। तर अशा पद्धतीने हा हॉल होता मस्तपैकी। तर इथेच सगळं हळद वगैरे सगळं झालं होतं आणि त्यानंतर फेरे पण झाले होते। तर तुम्ही इथे पाहू शकता। परत आम्ही ह्या साईडला एका साईडला गार्डनमध्ये जिथं लग्न होतं रात्रीचं, त्या साईडला पण खूप छान असे फोटो वगैरे काढले सगळ्यांनी, एकदम मजेत। आम्ही तुमच्याकडे बघतच नाही ना, असं एकमेकीकडे बघत राहतो नाही का, असं फोटो काढलाय तुम्ही पुढे काढला फोटो तुम्ही बोलता बोलता। आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती हॉलच्या बाहेर। त्यावरतीच लिहिलं होतं शेखर आणि गायत्री शुभ विवाह। खूप सुंदर पद्धतीने रांगोळी काढली होती। आणि त्यानंतर इथे मग जे पुढं जे फेऱ्यांसाठी एक मंडप बांधलं होतं ना छोटंसं मधोमध, तिथे त्यांच्या मम्मी, तर तिथे दिवसभर अशा विधी चालू होत्या, मुलाकडच्यांच्या म्हणा किंवा मुलीकडच्यांच्या। तर अशा खूप सुंदर पद्धतीने इथं तर आमचे ताई आणि भाऊजी बसलेले आहेत, काहीतरी चालू आहे विधी जी आहे ती पण। तर खूप सुंदर पद्धतीने झालेलं होतं लग्न, खूपच मज्जा आली, खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनीच। तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ संध्याकाळचा जो लग्नाचा आहे तो पण नक्कीच येईल, तर तो पण नक्कीच पहा। त्याच्यात पण खूप जणी छान पद्धतीने तयार झालेले आहेत। नंतर आम्ही आलो होतो ते जेवणासाठी। तर इथे आता आम्ही जेवत होतो तोपर्यंत नवरा नवरीचं जे फेऱ्यांसाठी कॉस्ट्यूम होतं, म्हणजे त्यांचं जे पण ड्रेसअप होतं ते केलेलं होतं, खूप छान पद्धतीने तयार झाले होते आणि फेऱ्यांसाठी जाणार होते खाली। तर त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी असं थोडं इकडे पण शूट घेतलं होतं आणि तिकडे पण शूट घेतलं होतं। तर खूप छान पद्धतीने तयार दिसत होते। कशी दिसतं ते आमच्या नवरा नवरी कमेंटमध्ये नक्कीच सांगा। घरनं आलेली निरंतर संपलं का? दिलत ना अजून का एवढंच आहे? हा
आणि दुपारचं जे जेवण होतं ना ते खूपच छान होतं. पुरी भाजी, बटाट्याची पिवळा बटाटा, वडा म्हणा किंवा मठ्ठा आणि जिलेबी गरम गरम खूपच सुंदर जेवण होतं. संध्याकाळचं? मस्तपैकी झालं होतं जेवण आमचं दुपारचं. आणि इथे पाहू शकता तुम्ही आता नवरा नवरी येण्याच्या आधी परत तिचे मम्मी पप्पा बसले होते. आधी नवरदेवाचे बसले होते, नंतर हे म्हणजे ज्या पण विधी आहेत त्यांनी त्या केल्या होत्या. आणि तुम्ही पाहू शकता इथे नवरा नवरीचे परत फोटो वगैरे झाले, मस्त शूट वगैरे झालं त्यांचं. आणि त्यानंतर परत ते मंडपात येण्यासाठी निघाले, म्हणजे आले आणि तिथं त्यांना बसवून जी पण आता विधी फेऱ्यांची आहे ती होणार होती. तर खूप सुंदर दिसत होते नवरा नवरी, मस्त दिसत होते. तिने मस्त असा काष्टा वेअर केलेला होता आणि त्याची पण अशी छानपैकी शेरवानी वगैरे फेटा वगैरे खूपच सुंदर दिसत होते. मस्त दिसत होते नवरा नवरी. आणि कसे दिसतात ते कमेंटमध्ये परत एकदा नक्कीच सांगा, सांगितलं नसेल तर. आणि संध्याकाळच्या पण लग्नाच्या टायमाला त्यांनी कपडे वगैरे खूप छान वेअर केलेले आहेत, म्हणजे प्रत्येक ह्याला वेगवेगळे खूपच सुंदर पद्धतीने सगळं त्यांनी एकदम दोघांनी मिळून किंवा घरच्यांनी सगळ्यांनी मिळून असं त्यांचे जे कपडे वगैरे आहेत ना ते असे दोघांचे एकदम परफेक्ट घेतले होते. मस्त केलं होतं, खूपच छान, मस्त मज्जा आली खूपच खरंच. आणि तुम्ही पाहू शकता स्पेशली आहे ना त्यांनी बॅक साईडला जे म्हणजे जे डेकोरेशन आहे तिथं हळदी केली होती आणि इथे नंतर फेरे केले होते. आणि लग्नानंतर बाहेर गार्डनमध्ये होतं, म्हणजे तिन्ही कार्यक्रमाला असे स्टेज एकदम वेगवेगळे होते. त्यामुळे खूपच छान फोटो वगैरे म्हणा किंवा शूट म्हणा खूपच सुंदर झालं होतं आणि खूप छान पण वाटलं. आणि त्यानंतर इथे माझ्या नंदूबाई म्हणजे माझ्या मिस्टरांची मोठी बहीण त्या मुंबईवरनं यायच्या होत्या, तर खूप उशीर झाला होता त्यांना यायला आणि जेवायला पण. तर त्याच्यामुळे त्या आल्याच्या नंतर बसल्या होत्या. तुम्ही पाहू शकता येलो साडीमध्ये फर्स्ट चेअरवरती हाय करतात त्या. तर सगळ्यांनीच येलो साड्या घातल्या होत्या, खूपच छान दिसत होत्या सगळ्या. आणि ह्या पण आहेत आमच्या गावाकडच्या ज्या माझ्या नंदूबाई आहेत त्यांच्या सुना आहेत. तर खूप सगळेजण एकत्र असे ज्यांचं जशी येतील तसे बसलेले होते सगळेजण. का बरं बघत नाही का मग तुम्ही? तुमच्या ह्याच्या सबस्क्राईब करून नाही ठेवलं का? मनानेच येतो पुढं. हा त्याच्यामुळं ह्या ताई बघतात की आहे ना ताई. हो येत आहे. करू द्या की, एवढी सुंदर दिसतीये का नको? हा मग चालतंय ना, ठीक आहे. बघ काय करते जेवा जेवा. हाय करा. पुढे बसायचं, तिकडे बसायचं. पंचमहाभूतानि मध्यं समर्पयामि. प्राणाय नमः, अपराय नमः, व्यानाय नमः, उदनाय नमः, समनाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये जलं समर्पयामि. नैवेद्यनाथ श्री पंचमहाभूतानि या इथे या. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समारुता मूले तत्र सिद्धो ब्रह्मा. खोटं बोलताय भाऊजी तुम्ही, आईस्क्रीम नाही. दुर्गा पांचल्य प्रियताम. विश्वदेवा प्रियताम. इंद्रभृगपुत्रा प्रियताम. ब्रह्मभृग सर्वेदा प्रियताम. माहेश्वरी पूर्वमाता प्रियताम. आम्ही दोन खाल्ले, तुम्ही आम्ही खाल्ली का? तुम्ही नाही खाल्ली का? नाही खाल्ली. तुम्हाला भेटली नसली. आम्ही दोन खाऊन आलो. ब्राह्मणेभ्यो नमः. निर्गमस्तु सुमकस्य विकदन्तस्य कपिलोकनका लंबोदरस्य विकविन्नाशो गणादीपः धूम्रके तृणादक्षो बालकतो गजानना द्वादशैतानि नामानि अपरिज्ञानवे विद्यारम्भे वाहे च प्रवेशिनिमेताः संग्रामे संगणे चैव विघ्नः सञ्जायते शुक्लाम्बरं धनते वंशशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनाते सर्वविघ्नो शान्तेत सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्षादिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते. श्रीमद् भगवते महापुरुषाणां प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण श्री सेवाः
श्री श्वेताळू आरागल्पै वैवस्वते मनोत्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतखंडे जम्बोद्वीपे दंडकारण्य देशगोदावर्या दक्षिणे त्रिश शाली मानसके 1944 शुभ नामाचं शुभ पुण्यरितो हा शुभ पुण्यरितो दोघांनी म्हणायचं मम आत्मधर्म श्री परमेश्वर मम शांती आयु सहकुटुंबानं सहपरिवारानं क्षेम आयु मम गृहे ब्राह्मणद्वारा मम कन्यादान पूजनं करिष्ये महागणाधिपतये नमः हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि करोदनक्षत्रं समर्पयामि महागणाधिपतये नमः इथे बघा आमच्या सुप्रियाने उद्योग करून घेतलाय पाय मुरगळून घेतला रडू नको बाळा जाऊ दे मेन कुलवरी पण विचारीचं थोड्यासाठी हे झालं स्प्रे मुरगळ बघ कसलं कसं काय चला बघू आता रूम भेटते का 3 नंबर मध्ये काय 7 नंबर सूट आहे बघते 5 नंबर मध्ये जेंट्स आहे का 5 नंबर मध्ये जेंट्स अगो बाई लौकी कोण आहे आतमध्ये माझी फक्त बॅग घेऊ द्या सगळं रूम नसून देत ना तेवढे मला आहे ना बॅग घेऊ दे सुप्रिया माझी पण दाबू नको तर काहीतरी होईल हां दाबू नको हे बॅग कुठं ठेवली माझी तर म्हणा नंतर आम्ही हे करतो ए पी तिथे नको जाऊ इकडे 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 हा माहिती नको जाऊ पण इकडे हा राहू दे आपण घेऊ परत कपडे चेंज केले ये पाय सुचलाय म्हणजे जबरदस्त लागले आणि इथे स्पेशली सुप्रियासाठी खूप वाईट वाटत होतं कारण की कसं असतं ना जी कुलवरी मेन आणि तिला एकच भाऊ आहे बहीण नाही आहे काही नाही नंतर नाही का तर जी पण मज्जा करायची होती तिला ती ह्याच लग्नात करायची होती आणि सकाळी गेल्याच तिथे फोटो वगैरे काढून झाल्याच्या नंतर ती लगेच पडली तिथे आणि खूप असं लागलेलं होतं तिला तरी आम्हाला दवाखान्यात लगेच नेलं तरी आम्हाला असं वाटलं थोडंफार लागलं असेल पण नंतर घरी दुसऱ्या दिवशी गेल्यावरती तिचं फ्रॅक्चर झालेलं असं समजलं तर खूप वाईट वाटत होतं आणि हे सगळं शूट थोडक्यात घेतलेलं आहे कारण की कसं ना लग्नात काही मज्जा करायची असती तर हे